ब्रह्मवित् ब्राह्मणः ब्रह्मी ब्रह्मज्ञः ब्राह्मणप्रियः 666 ब्रह्मवित् वेदं वेदार्थं च यथावत वेत्ती जो वेद त्यांचा अर्थ योग्य रीतीने बरोबर तंतोतंत जाणतो तो ब्रह्मवित्. ब्रह्मच ब्रह्माला जाणू शकतं. वेद आणि त्यातला संपूर्ण भाष्याचं ज्ञान ज्याला असतं असा तो खरं तर स्वतःच ब्रह्म वेदार्थ पूर्णपणे जाणणारा ज्याने ते निर्माण केलं असा तो ब्रह्मवित्. हे सर्व तो एकटाच जाणू शकतो असा तो ब्रह्मवित्. ओम ब्रह्मविदे नमः. 667 ब्राह्मणः ब्राह्मणात्मना म्हणजे ब्राह्मणाच्या रूपात समस्तानां लोकानां सर्व लोकानां प्रवचनं कुर्वन् प्रतिपादन करतो, रहस्य उघड करतो, स्पष्टीकरण देतो. कसलं? वेदस्य अयं वेदांचं जो लोकांपर्यंत ते ज्ञान पोचवतो तो ब्रह्मणः. ब्रह्म हेच सर्वत्र आहे असा जो पाहणारा तो केवळ जन्माने नाही तर दिव्य अनुभवाने ब्राह्मणत्वापर्यंत पोचलं जातं. विष्णूंनी असा अवतार घेतात की ते ज्ञानदान करून आपली दीक्षा भक्तांना इच्छुकांना देतात. पुराणामध्ये विश्वामित्रांनी सुद्धा असं ज्ञानतप करून ब्राह्मणत्व त्यांना ब्राह्मण म्हणायला लागले. असं ते ब्राह्मणः. ओम ब्राह्मणाय नमः. 668 ब्रह्मी ब्रह्मसंज्ञिता म्हणजे तपस्या वेद ज्ञानी आणि ज्ञान ह्यांना ब्रह्म म्हणतात. तत्शेषभूता हे ज्याचे भाग आहेत तो ब्रह्मी. ज्ञानी जो ब्रह्माबरोबर आहे तो ब्रह्मी. तपस्या वेद सत्य ज्ञान याचा जो परमात्मा आहे तो ब्रह्मी. ओम ब्रह्मिणे नमः. 669 ब्रह्मज्ञः वेद स्वात्मभूतान म्हणजे जे त्याच्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. जानाति इति आहे. नॅचरली ते जो जाणतो तो ब्रह्मज्ञ. कारण त्यांनीच निर्माण केलेलं असतं म्हणून ब्रह्माचं सर्व स्वरूप तो जाणतो. तो सदैव ब्रह्मात राहतो म्हणून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञ असं म्हटलं गेलं आहे. ओम ब्रह्मज्ञाय नमः. 670 ब्राह्मणप्रियः ब्राह्मणानां प्रियो ब्राह्मणप्रियः ब्राह्मणांचा आवडता तो ब्राह्मणप्रियः. किंवा ब्राह्मणः प्रिय अस्य इति किंवा ज्याला ब्राह्मण म्हणजे जे सगळं वेद वगैरे जाणतात ते प्रिय असतात असा म्हणजे ब्राह्मणांनाही तो प्रिय असतो आणि त्यालाही ब्राह्मण प्रिय असतात असा तो ब्राह्मणप्रियः. किंवा देवकी वसुदेवांचा जो पुत्र ज्यांनी ब्राह्मण रक्षणासाठी अवतार घेतला तो कृष्ण ह्यालासुद्धा ब्राह्मणप्रिय असा म्हटलं जातं. ब्राह्मणांची आवड असणारा आणि नाहीतर परम अनुभव घेतलेला पुरुष परमात्मा तो ब्राह्मणप्रियः. ओम ब्राह्मणप्रियाय नमः.